विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या जेनेरिकच्या पिरियडला आपल्याला खाजगीकरणाचे टीकात्मक मूल्यमापन हा मुद्दा अभ्यासायचा आहे. तर मागच्या पिरियडला आपण खाजगीकरणाचा अर्थव्याख्या पाहिली आणि 1991 पासून भारताने आर्थिक सुधारणांचा स्वीकार केला आणि भारत हा जागतिकीकरणाकडे ओढला गेला. त्याचप्रमाणे आर्थिक सुधारणांचा स्वीकार केल्यामुळे खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाचं धोरण हे भारतात राबवायला सुरुवात झाली. तर खाजगीकरणाची प्रक्रिया ही निर्गुंतवणुकीच्या माध्यमाने पूर्ण होत असते. आर्थिक विकासासाठी सरकार परिस्थितीवर आधारित विकासाची धोरणे तयार करीत असते. तर भारताने सुद्धा सरकारी क्षेत्रातील जे दोष शिरले आणि सरकारी क्षेत्र जे तोट्यात चालू लागले, त्यामुळे खाजगीकरणाचं धोरण हे हाती घेतलेलं आहे. परंतु भारताला खाजगीकरणाच्या धोरणाचे काही चांगले वाईट परिणाम हे भोगावे लागत आहे. त्यांचा विचार आपण आजच्या पिरियडला करणार आहोत. तर त्यातला पहिला मुद्दा आहे समभागांची बाजार मूल्यापेक्षा कमी किमतीत विक्री. तर खाजगीकरणाच्या धोरणावर जी टीका केली जाते तर ती अशी की सरकारने निर्गुंतवणुकीची प्रक्रिया नियोजित पद्धतीने केली नाही. म्हणजेच निर्गुंतवणुकीकरण करताना योग्य रीतीने नियोजन हे करण्यात आलं नाही आणि त्यामुळे निर्गुंतवणुकीची जी निर्धारित उद्दिष्ट होती ती पूर्ण होऊ शकली नाही. सरकारने हे धोरण घाईगर्दीत सुरू केलं आणि तत्कालीन उपयोगिता नसताना ते लागू करण्यात आलं. निर्गुंतवणुकीसाठीचे नियोजित उद्योगांचे समभाग रोखे बाजाराच्या यादीत अंतर्भूत केले नव्हते. त्यामुळे या उद्योगांच्या समभागांना मिळणाऱ्या अपेक्षित किमतीबाबत स्पष्टपणे पूर्णपणे कल्पना येऊ शकली नाही. तसेच या उद्योग संस्थांचे संबंध भांडवल बाजाराशी स्थापित करण्याचे प्रयत्न केले गेले. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग संस्थांच्या निर्गुंतवणूक प्रक्रियेचे उचित प्रबंधन केले गेले नाही. याबाबत महत्त्वाची टीका भारत सरकारच्या महाहिशेबनीस व नियंत्रक जनरल यांनी दिलेल्या अहवालाने, त्यालाच आपण कॅग म्हणतो, कॅगचा फुल फॉर्म होतो रिपोर्ट कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. तर याबाबत खरी माहिती अशी की त्यात असं म्हटलं आहे की सार्वजनिक उद्योग संबंधित विभाग तथा वित्त मंत्रालयाने समभागाच्या ज्या किमती निश्चित केल्या होत्या त्यापेक्षा समभाग विक्रीची व्यवस्था ही पूर्णपणे दोषपूर्ण होती आणि त्यामुळे आवश्यक वित्तीय साधन जमवता आलं नाही. 1993च्या कॅगच्या अहवालात असं नमूद केलं आहे की समभाग विक्रीतील तोटा 127% हून 616% पर्यंत वाढला. सरासरी हा तोटा 256% होता. या तोट्यातील सरासरी अंदाजानुसार समभागाची विक्री किंमत 12,554 कोटी अपेक्षित होती, पण ती प्रत्यक्षात 4,951 कोटी रुपये एवढीच झाली. 2005च्या दुसऱ्या अहवालात कॅगने 2 सरकारी हॉटेलांच्या विक्री धोरणाची समीक्षा केली आहे आणि त्यातील निष्कर्षानुसार या हॉटेलांची विक्री फक्त एकच बोली द्वारे करण्यात आली. त्यातच मूल्यांकनाचे धोरण सुद्धा दोषपूर्ण होते. त्यामुळे किमान विक्री मूल्य निर्धारित केलं गेलं होतं. 2006च्या अहवालानुसार 9 सार्वजनिक उद्योगांच्या विक्री धोरणाची समीक्षा केली गेली. सरकारने हे उद्योग स्ट्रॅटेजिक विक्रीची पद्धत वापरून विकले गेले, खाजगी क्षेत्राला दिले गेले. सरकारने लावलेल्या किमतीमध्ये प्लॉट, मशिनरी, निवासी घरे, जमीन, अन्य संपत्ती यांच्या किमती समाविष्ट करण्यात आल्या नाही आणि त्यातही एकल बोली पद्धतीचाच वापर करण्यात आला. तथा स्ट्रॅटेजिक भागीदाराला निधीकृत सरकारी उद्योगातील शिल्लक समभाग विकत घेण्याचे अधिकार देण्यात आले.
दुसरा मुद्दा म्हणजे दुसरी टीका म्हणजे भांडवली संपत्तीच्या विक्रीतून तूट पूर्ण करणे. निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून सरकारला मिळालेला निधी म्हणजे निर्गुंतवणूक करून सरकारला जो पैसा मिळेल व त्यासाठी केलेला प्रयोग याबाबतची काही अर्थतज्ञांनी टीका केली आहे. प्रयोग याचा अर्थ त्याचा उपयोग, की निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून सरकारला जे भांडवल मिळेल, जो पैसा मिळेल त्याचा उपयोग सरकारने या भांडवली प्राप्तीचा उपयोग राजकोषीय तूट भरून काढण्यासाठी केला. ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ठेवलेली अट होती. अर्थात नफ्यात असणाऱ्या सार्वजनिक उद्योगांची भांडवली संपत्ती विकून मिळालेली रक्कम वर्तमानकालीन खर्च भागवण्यासाठी करणं हे योग्य नाही, हे चुकीचं आहे. कारण निर्गुंतवणुकीकरण धोरण आखायचं आणि नफ्यात असलेल्या उद्योगांचं खाजगीकरण करायचं आणि जे भांडवली नफा मिळेल किंवा जे भांडवली मूल्य मिळेल ते तूट भरून काढण्यासाठी वापरायचं, हे सरकारचं धोरण अतिशय चुकीचं आहे, अशी टीका या धोरणावर करण्यात आली. तिसरी टीका म्हणजे उद्योगांची कामगिरी आणि खाजगीकरण यांचा थेट संबंध नाही. मागील काही वर्षांमध्ये केलेल्या गेलेल्या अभ्यासावरून अशी मतं मांडली गेली आहे की खाजगीकरणाद्वारे उद्योगांच्या कामगिरीत सुधारणा होणं ही अनिवार्य बाब आहे. या अभ्यासात असं म्हटलं होतं की मालकीचे स्वरूप व कामगिरी यांच्यात कोणताही सरळ व धनात्मक संबंध नाही. प्रणव वर्धन व जॉन ई रोईमर यांच्या मते आमचा विश्वास आहे की दक्ष व प्रभावी अर्थव्यवस्थेसाठी प्रतिस्पर्धात्मक बाजारांचे असणे अनिवार्य आहे. परंतु खाजगी मालकीचे प्रतिस्पर्धात्मक बाजारांना जन्म देत असते असा विचार करणे चुकीचे आहे. आमच्या या विश्वाला आजपर्यंत इतिहासाने ना आर्थिक सिद्धांताने चुकीचे सिद्ध केले आहे की फिस्लोच्या अभ्यासाची चर्चा करताना माजी गव्हर्नर विमल जालन म्हणतात की जोपर्यंत समग्र आर्थिक वातावरणात सुधारणा होत नाही तोपर्यंत सार्वजनिक उद्योगांच्या विक्रीतून काहीही फायदा होणार नाही. विमल जालन म्हणताय की जोपर्यंत या समग्र आर्थिक वातावरणात सुधारणा होत नाही तोपर्यंत सार्वजनिक उद्योग विक्री करून काहीच उपयोगाचं नाही, त्यातून काहीच फायदा होणार नाही. खरं तर हे आहे की ज्या प्रकारे सार्वजनिक क्षेत्रांमध्ये दक्ष आणि अदक्ष असे दोन्ही प्रकारचे उद्योग आहेत, तसेच खाजगी क्षेत्रातही दक्ष आणि अदक्ष प्रकारचे उद्योग आहेत. अदक्ष उद्योगांमध्ये सुधारणा करण्यासाठी बाजारात स्पर्धा असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी बाजार हा विकसित असणं गरजेचं आहे. चौथी टीका म्हणजे खाजगीकरणाचे धोके. तर डॉक्टर जोसेफ स्टिग्ल्स यांनी आपल्या ग्लोबलायझेशन एंडन्स डिस्काउंट या पुस्तकात खाजगीकरणाच्या धोक्यांबाबत लक्ष केंद्रित केलेलं आहे. खाजगीकरणाच्या धोक्यांबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्यात त्यांनी दोन प्रकारचे धोके सांगितले आहेत. एक धोका म्हणजे भ्रष्टाचार आणि दुसरा धोका म्हणजे कामगारांची कपात किंवा कर्मचारी कपात. तर ते असं म्हणतात की भ्रष्टाचाराच्या माध्यमातून काही खाजगी उद्योजक सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून फायद्यात चालणाऱ्या उद्योगांची खरेदी करण्यात यशस्वी होतात. की या जे सरकारी उद्योग आहेत ते चांगले चालले आहेत, त्यांची सुद्धा विक्री भ्रष्टाचाराच्या माध्यमातून केली जाते. जेथे शासकीय तंत्र भ्रष्ट असेल तेथे खाजगीकरणाच्या प्रक्रियेत भ्रष्टाचार हा आलाच. खाजगीकरणातून कर्मचारी कपात ही आवश्यकच असते, कारण सार्वजनिक क्षेत्रामध्ये जेवढे लोक कामाला असतात तेवढे खाजगी क्षेत्रामध्ये नसतात. खाजगी क्षेत्रात कमीत कमी लोकांवरती काम केलं जात असतं. पण सरकार मात्र हा तर्क फेटाळत आहे. पण खाजगी उद्योजक सरकारवर याबाबत कायम दबाव टाकत असते व कामगार कायदे लवचिक होण्याची मागणी करते. कामगारांना कामावर ठेवणे व काढून टाकणे हे तंत्र वापरण्याची परवानगी मागते. हा फार गंभीर विषय बनत आहे. त्यासाठी सरकार स्वेच्छानिवृत्ती योजना, जिला आपण VRS म्हणतो, सरकार स्वेच्छानिवृत्ती योजनेचा पुरस्कार करत आहे.
कारण कुणालाही स्वेच्छेने निवृत्त व्हायचं असेल तर केव्हाही स्वेच्छानिवृत्त होता येतं आणि सरकारी नियमानुसार त्या व्यक्तीला विशिष्ट वर्ष सर्व्हिस झाली असेल, सेवा झाली असेल तर त्याला पेन्शनसुद्धा लागू केलं जात असतं, निवृत्तीवेतन लागू केलं जात असतं. पण बेरोजगारी दूर करण्याचा हा उपाय नाही. स्टिग्लरच्या मते सरकारी उद्योगांमधून अल्प उत्पादकता असणाऱ्या नोकऱ्या कमी करणे व लोकांना बेरोजगारीत ढकलणे यामुळे देशाच्या उत्पन्नात वाढ होत नाही व कामगारांचे कल्याण व जीवनस्तर वाढत नाही. तर अशा रीतीने खाजगीकरणाच्या धोरणामुळे काय धोके निर्माण होतील याच्यावरती स्टिग्लर्स यांनी भाष्य केलेलं आहे. आणि ते म्हणतात की खाजगीकरणाच्या धोरणामुळे भ्रष्टाचाराची निर्मिती होईल, चांगले चालणारे सरकारी उद्योग सुद्धा भ्रष्टाचाराच्या मार्गाने खाजगी क्षेत्राला सुपूर्द केले जातील आणि त्यामुळे बेरोजगारीत वाढ होईल. कारण खाजगी क्षेत्रामध्ये कमीत कमी लोकांवरती काम करून घेतलं जात असतं आणि त्यामुळे अनेक लोकांना बेरोजगारीच्या परिस्थितीला तोंड द्यावं लागणार आहे. तर अशा रीतीने खाजगीकरणाच्या धोरणावर सुद्धा काही टीका ह्या केल्या जात